त्यामुळे जे मदत कार्य करताना, रेस्क्यू कार्य करताना खूप सावधगिरी घ्यावी लागणार आहे आणि हळूहळू लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न जे मदत जी टीम पोचलेली आहे ते करताना दिसत आहे। कपिल, आपण पाहतोय मोनोरेलमध्ये प्रचंड गर्दी आहे, त्यामध्ये अनेक महिला आहेत, वृद्ध व्यक्ती आहेत, त्यांना देखील श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो कारण प्रमाणापेक्षा जास्त गर्दी त्या ठिकाणी झालेली होती, त्यामुळे त्यांना उपचाराची देखील गरज भासू शकते। कशा पद्धतीने हे रेस्क्यू ऑपरेशन आता पार पडणार आहे? ॲम्ब्युलन्स आलेले आहेत, ॲम्ब्युलन्स बोलवलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज सर्वीकडेच पावसाने जो थैमान घातला होता त्यामध्ये अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली, अनेक ठिकाणी रेल्वे बंद आहे, रेल्वे सेवा बंद आहे। त्यामुळे लोकांनी मोनोरेलचा सहारा घेतलेला आहे आणि प्रचंड अशी मोनोरेलला गर्दी झाली आणि मोनोरेलला गर्दी झाल्यामुळे कदाचित ओव्हरलोड झाला असेल मोनोरेलमुळे, कदाचित त्यामुळे हा प्रकार घडला आहे असं एक प्राथमिक कारण समोर येते, पण अजूनही तांत्रिक कारण समोर आलेलं नाहीये नक्की कशामुळे काय घडलेलं आहे। परंतु त्याच्यामुळे सफोकेशनचा जो त्रास आहे तो लोकांमध्ये होतोय कारण की आतमधली जी एसी आहेत ती बंद आहे, त्यामुळे सफोकेशन जे आहे ते होतंय। त्यामुळे अनेक जी लोक आहेत, वयोवृद्ध असतील, महिला असतील, लहान मुलं असतील किंवा मग काही कारणं दम्याचा त्रास असेल, अशी काही लोक असली तर त्यांना नक्कीच त्याचा त्रास होऊ शकतो आणि त्यासाठी खबरदारी म्हणून ॲम्ब्युलन्स ज्या घटनास्थळी आणलेल्या आहेत, जे कोणी अशी व्यक्ती असतील त्यांना लागलीच जवळच्या इस्पितळामध्ये हलवण्याची शक्यताही इथल्या मदत कार्य टीमसाठी आलेली आहेत त्यांनी वर्तवलेली आहे। त्यामुळे दोन्हीकडनं एकीकडनं त्यांना बाहेर काढणं आणि दुसरी जर असं कोण आढळलं, कोणता पेशंट असेल किंवा कोण असं आढळलं तर त्याला लगेच इस्पितळ घेऊन जाणं अशा दोन्ही तयारी मदत तयार ठेवलेल्या आहेत। कपिल, सध्या ग्राउंडवर काय मदत पोहोचली आहे? पालिकेकडनं असेल, मोनो प्रशासनाकडनं असेल, कशा पद्धतीची मदत सध्या पोहोचली? क्रेनच्या सहाय्याने आता ह्या सर्व गोष्टी पुढे करण्यात येत आहेत। क्रेन्स मागवलेली आहेत घटनास्थळी पोलीस पोचलेले, SRPFचे पोलीस पोचलेले आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मोनोरेल व्यवस्थापक असतील किंवा मग BMCचे कर्मचारी, हे सर्वच टीम तिथे पोचलेले आहेत कारण की आता सर्वात महत्वाचा जो प्लॅनिंग असणार आहे कारण मोनोरेल्समध्ये जे अडकलेले व्यक्ती आहेत त्यांना बाहेर काढणं, सर्वात महत्वाचं म्हणजे ती एका बाजूला कनेक्ट आहे त्यामुळे तेही पाहणं खूप गरजेचं आहे टेक्निकली। त्यामुळे ह्या सर्व गोष्टीचा तपास करत मदत कार्याच्या ज्या संबंधित टीम्स आहेत, ज्या संबंधित अधिकारी आहेत ते सर्व घटनास्थळी पोहोचलेले आहेत। मग अग्निशमक दल असतील, स्थानिक लोक तिथे पोहोचलेले आहेत, त्याचबरोबर मोनोरेलचे व्यवस्थापन असतील, टेक्निकचे एक्सपर्ट लोक ती पोहोचलेले आहेत। त्यामुळे एकंदरीतच मदत कार्य आता जे क्रेन आहे त्या क्रेनच्या सहाय्याने लोकांना बाहेर काढण्यास सुरुवात करणार ठरवण्यात येत आहे। त्यामुळे आता कशा प्रकारे टेक्निकली ती ट्रेन वापरली जाते, कशा प्रकारे लोकांना हळूहळू बाहेर काढण्यात ह्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कपिल, गेल्या तासाभरापासून हे प्रवासी अडकलेले आहेत, गेल्या तासाभरापासून ही मोनोरेल एकाच ठिकाणी उभी आहे, त्यामुळे निश्चित आहे, साहजिक आहे की अनेक जे प्रवासी आहेत ते घाबरले होते, अनेकांना भीती वाटलेली होती, पॅनिक झालेले होते अनेक जण, त्यामुळे या लोकांना सावरणं देखील आता अत्यंत महत्त्वाचं आहे। नक्कीच, खरं तर असं इथे बोललं जातं मदत कार्यामध्ये का मेसेज पाठवणं का मदत कार्य सुरू झालेलं आहे, कोणी घाबरू नका, कोणी पॅनिक होऊ नका, कारण की एक तर पॅनिक होण्याची दोन कारणं आहेत, एक तर सफोकेशन होणं, श्वास घ्यायला त्रास होणं, तिथे एसी बंद झालेली आहे टेक्निकली, आणि दुसरी गोष्ट म्हणजे हवा नाहीये आणि दुसरी गोष्ट म्हणजे थोडीशी ती कनेक्ट केलेली आहे मोनो, त्यामुळे त्या दोन गोष्टी खूप ते लोकांना कळतंय आणि त्यात प्रचंड प्रमाणात गर्दी झालेली मोनोमध्ये, एवढी गर्दी मोनोमध्ये आता दिसली नाहीये, पाहिली गेली होती, अशी लोक भरली गेलेली आहे। त्यामुळे ओव्हरलोड काय झालं असेल हाही कारण समोर येते, परंतु आता त्यांची मनस्थिती हे करण्यासाठी मेसेज पाठवतील मदत कार्य करणारे लोक किंवा मोनो प्रशासन त्यांना मेसेज जे काही लोक असतील त्यांना मेसेज करून सांगतील तर मदत कार्य सुरू झालेलं आहे किंवा ते स्वतः बघतात खाली मदत कार्याच्या टीम्स पोहोचलेल्या आहेत। त्यामुळे थोडासा दिलासा त्यांना मिळाला असेल आणि एक बोलू शकतो का मदत कार्य पाहिल्यानंतर किंवा मदत कार्य सुरू होते हे पाहिल्यानंतर त्यांना थोडंसं दिलासा मिळण्याची शक्यता आहे। निश्चितच कपिल, मदत कार्य या ठिकाणी सुरू आहे, त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स देखील पोहोचलेले आहेत, त्यामुळे ज्यांची प्रकृती ठीक नसेल त्यांना तत्काळ रुग्णालयामध्ये नेण्याची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे। घाबरून जाऊ नका असं आवाहन देखील आता सातत्यानं केलं जात आहे। झी24 तासच्या माध्यमातून आपण पुन्हा एकदा तेच आवाहन प्रवाशांना, मुंबईकरांना करतो आहोत, कुठेही घाबरून न जाता आहे त्या परिस्थितीला आता सामोरं जाणं अत्यंत महत्त्वाचं आहे। सध्या जी दृश्य कपिल आपण पाहतोय, एकीकडे खचाखच भरलेली मोनो आपल्याला दिसते, दुसऱ्या दृश्यांमध्ये आता मदत पोहोचायला देखील सुरुवात झालेली आहे, ॲम्ब्युलन्स पोहोचलेली आहे, टेक्निशियन्स देखील त्या ठिकाणी पोहोचलेत। कपिल,
नक्की नक्की जे टेक्निशियन्स असतील किंवा जे एक्सपर्ट्स आहेत त्यांना बोलवून आलेले आहेत, जे मोनोरेल व्यवस्थापक आहेत त्यांनी स्पेशल एक्सपर्ट आणि जे टेक्निकल्स आहेत टीम त्यांना बोलवलेली आहे. फायर ब्रिगेड्स आहेत, त्याच्यानंतर स्थानिक पोलीस असतील ते आलेले आहेत आणि सर्वात महत्वाचं बीएमसीची एक टीम पोचलेली आहे. ते सर्व मदत कार्याचे टीम पोचलेले आहेत. ते आता विचार करतात का कशा प्रकारे टेक्निकली या गोष्टी साध्य होऊ शकतात. कारण अशी वेळ आतापर्यंत मुंबईमध्ये कधीच आली नव्हती. असा अपघात किंवा अशा प्रकारचा घटना ही आतापर्यंत कधीच घडलं नव्हतं. त्यामुळे हे नवीनच प्रकार समोर आला होता आणि त्या अनुषंगाने आता टेक्निकल टीम कशा प्रकारे याच्यावरती कार्य करते, कशा प्रकारे योजना आखते आणि कशा प्रकारे प्लॅनिंग करून या सर्व लोकांना बाहेर काढते याकडे सर्व लक्ष लागलेलं आहे. परंतु खरंच ही टेक्निकल टीम आता जे काय करणार आहे ते टेक्निकल टीम करणार आहे. कारण की ज्या प्रकारे मोनो थोडीशी करंटली आहे, भार खूप आहे, लोक खूप आहेत, प्रवासी वर्गाची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे कशा प्रकारे काढणं, ज्या काचा आहेत त्या बंद आहेत, खिडकी आहेत त्या बंद आहेत, त्यामुळे कशा प्रकारे त्या लोकांना बाहेर काढणं हा एक मोठा प्रश्न आहे. टेक्निकल टीम आपल्या तऱ्हेने आपल्या पद्धतीने आता प्लॅनिंग तयार करत आहे. कपिल, रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालंय, साधारणतः किती वेळ आणखी चालणार आहे, किती लोकांना बाहेर काढलंय या संदर्भात काही माहिती मिळतेय का? रेस्क्यू सुरू होत आहे. काही वेळातच लोकांना बाहेर काढण्यात येतील, पण कशा प्रकारे ते करणं गरजेचं आहे, कशा प्रकारे काय काळजी घेणं गरजेचं आहे या सर्व गोष्टीचं प्लॅनिंग सुरू आहे. आणि काही वेळातच म्हणजे जर रेस्क्यू ऑपरेशन एकदा सुरू झालं तर विथिन काही एक ते दीड तासामध्ये ह्या सर्व लोकांना बाहेर काढण्यात यश येईल असले इथले एक्सपर्ट बोलत आहेत. त्यामुळे एकंदरीत एकदा कार्य सुरू झालं तर मग ते 2 तासाच्या आत हे सर्व जी लोक आहेत ती सुखरूप खाली येऊ शकतात असं बोललं जात आहे. परंतु टेक्निकली ह्या सर्व गोष्टी पाहणं खूप गरजेचं आहे, प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. त्याच्यावरती आता सध्या फोकस केला जात आहे. कपिल, जी दृश्य आपण पाहतोय सध्या, मोनोची जी काच असते ती फोडण्यात आलेली आहे, ती तोडण्यात आली आहे आणि त्यामधून आता कुठेतरी प्रवाशांना सुखरूपरित्या बाहेर काढण्याचं मोठं आव्हान असणार आहे प्रशासनासमोर. काच फोडून त्यांना सुखरूपरित्या बाहेर काढलं जात आहे. नक्कीच हा एकच पर्याय होता त्यांच्याकडे का जी खिडकीची काच आहे ती फोडून तिथून लोकांना बाहेर काढणं आणि तो पण सुखरूप बाहेर काढणं. आणि त्याचबरोबर लोकांना सांगितलेलं आहे का तुम्ही जी एका ठिकाणी थांबू नका, जी थोडीशी कलेक्टलेली आहे मोनोरेल, त्यामुळे तुम्ही एका स्प्रेट व्हा आणि जो वजन आहे तो कुठेतरी डिस्ट्रीब्यूट करा असंही सांगण्यात आलेलं आहे. आणि त्या सर्व गोष्टी करता करता हळूवारपणे त्या ज्याचे काच फोडलेली आहे तिथून लोकांना बाहेर काढण्याचं काम. निश्चितच कपिल थोडंसं तुम्हाला थांबवतोय. सध्या आपले एक प्रतिनिधी मोनोरेल मध्येच आहेत, ते देखील प्रवास करत होते. नितीन डब्बू सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. नितीन, सध्याची काय परिस्थिती आहे? कारण गेल्या तासाभरापासून सर्व प्रवासी अडकलेले होते, तुम्ही अडकलेले आहात. सध्या कशा पद्धतीनं हे रेस्क्यू ऑपरेशन केलं जात आहे? नितीन, माझा आवाज येतोय? नितीन, माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय? तर ही महत्वाची दृश्य आपण पाहतोय. मोनोरेल गेल्या तासाभरापासून या ठिकाणी उभी आहे. आता अक्षरशः काच तोडून त्यामधल्या प्रवाशांना सुखरूपरित्या बाहेर काढलं जात आहे. पुन्हा एकदा जाऊयात, नितीन डब्बू आमचे प्रतिनिधी आहेत, आपल्या सोबत आहेत. नितीन, माझा आवाज येतोय का? सध्या कशा पद्धतीनं बचाव कार्य सुरू आहे, रेस्क्यू केलं जात आहे? आतापर्यंत केला तर एवढं तर ही दृश्य आपण पाहतोय. मोनोरेल मध्ये आता जे प्रवासी अडकलेले होते त्यांना शिडी लावून अक्षरशः सुखरूप बाहेर काढलं जात आहे. मोनोरेलची जी काच आहे ती तोडण्यात आलेली आहे आणि त्यामधून आता प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं जात आहे. त्यांना पुन्हा एकदा सुखरूप परत आणण्याचं मोठं आव्हान असणार आहे. पाऊस देखील पुन्हा एकदा सुरू झालेला आहे. पाऊस थांबण्याचं नाव घेत नाहीये. गेल्या तासाभरापासून हे प्रवासी अडकलेले होते. अनेक जण घाबरलेले होते. त्यामध्ये महिला आहेत मोठ्या संख्येनं, लहान मुलांचा देखील यामध्ये समावेश आहे. श्वास घ्यायला देखील अनेकांना त्रास होत होता. त्यामुळे आता काच तोडण्यात आलेली आहे आणि यामधून आता प्रवाशांना शिडी लावून त्या माध्यमातून खाली उतरवलं जात आहे. त्यांना सुखरूप बाहेर काढलं जात आहे. पावसाची संततधार
अजूनही कायमच असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे मुसळधार पावसाचा मोनोरेलला देखील मोठा फटका बसलेला आहे। गेल्या तासाभरापासून हे प्रवासी मोनोमध्ये अडकून पडलेले होते, त्यामुळे प्रवाशांमध्ये देखील अत्यंत भीतीचं काहीसं वातावरण होतं। मात्र आता तातडीनं त्या ठिकाणी सर्व मदत पोहोचलेली आहे। अग्निशमन दलासह सर्व कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यांच्यासमोर आता सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्याचं मोठं आव्हान आहे। एक एक करून आता प्रवाशांना मोनोरेलमधनं बाहेर काढलं जातंय। मोनोरेलची काच तोडण्यात आलेली आहे आणि त्यामधून या प्रवाशांना आता सुखरूपरित्या बाहेर काढलं जात असतानाची ही दृश्य आपण झी24 तासच्या माध्यमातून पाहतोय। हे मुंबईमधलं रेस्क्यू ऑपरेशन आपण लाईव्ह पाहतोय। मुसळधार पावसाचा मोनोरेलला हा मोठा फटका बसलेला आहे आणि त्यामध्येच आता हे प्रवासी अडकून पडलेले होते। पुन्हा एकदा जाऊयात, कपिल राऊत आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। कपिल, आता रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात झालेली आहे आणि एक एक करून प्रवाशांना सुखरूपरित्या बाहेर काढलं जात आहे। नक्कीच एकच पर्याय उरला होता मदत करण्याच्या टीमकडे, कारण की जी काच आहे मनोरेलची, जी खिडकीची काच म्हणू शकतो आपण, दरवाजीची काच म्हणू शकतो, ती तोडून मग त्या प्रवाशांना बाहेर काढणं आणि हेच कार्य आता मोनोरेलची एक्सपर्ट टीम आहे ते करत आहे, मदत कार्य टीम करत आहे आणि हळूहळू आता प्रवाशांना बाहेर काढण्याचं काम सुरू झालेलं आहे। एक मोठा दिलासा मिळालेला आहे, कारण की जेव्हा काच तोडण्यात आली त्यानंतर जी हवा आहे ती आतमध्ये गेलेली आहे। जो सफोकेशनचा जो त्रास होत होता लोकांना तो कुठेतरी कमी होताना दिसत आहे आणि एक दुसरी गोष्ट म्हणजे मदत कार्य होताना दिसत आहे लोकांना, त्यामुळे दिलासा आपल्या लोकांना मिळालेला आहे। आपली लोक गेली एक ते ट्रिप घाबरून होती का जंगलामध्ये त्याच्यामध्ये भीतीचं वातावरण होतं, तर मग कशा प्रकारे आम्हाला इथून बाहेर काढण्यात येईल। मोनोरेल थोडी पलटली आहे। कपिल थोडंसं थांबवतोय, ज्या मोनोरेल मधून आपले आणखी एक प्रतिनिधी नंददीप तांबे देखील आपल्यासोबत फोन लाईन वरनं जोडलेले आहेत। नंददीप, सध्या आता रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालेलं आहे, अनेक प्रवासी घाबरले होते, सध्याचं काय वातावरण आहे? रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात झाली आहे। नंददीप, माझा आवाज पोहोचतोय? तर मोनोरेलमध्ये हे बचाव कार्य सध्या सुरू आहे, त्याची ही सगळी एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण झी24 तासवर पाहतोय। गेल्या तासाभरापासून मोनोरेल या ठिकाणी अडकून पडलेली होती, त्यामधल्या प्रवाशांना आता सुखरूपरित्या बाहेर काढलं जात आहे। एक एक करून या प्रवाशांना आता सुखरूपरित्या बाहेर काढलं जात असतानाची ही सगळी दृश्य झी24 तासच्या माध्यमातून आपण पाहतोय। मात्र अचानक मोनोरेल थांबली, त्यामुळे प्रवाशांमध्ये अत्यंत भीतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं। अनेक महिला यामध्ये अडकून पडल्यात, अनेक वृद्ध व्यक्ती देखील यामध्ये अडकून पडलेले आहेत, त्यामुळे अनेकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं होतं। श्वास घ्यायला देखील अनेकांना त्रास होत होता। अखेर मोनोरेलची काच तोडून या प्रवाशांना आता सुखरूपरित्या बाहेर काढलं जात आहे। सर्व रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालेलं आहे, त्या ठिकाणी मदत कार्य आता पोहोचलेलं आहे, त्यामुळे प्रवाशांनी घाबरून जाऊ नका असं देखील आवाहन आता केलं जात आहे। सातत्यानं पाऊस देखील आपला थांबायचं नाव घेत नाही, मुसळधार संततधार पाऊस या ठिकाणी सुरूच आहे। मात्र या परिस्थितीमध्ये आता मोनोरेलकडनं हे बचाव कार्य केलं जात आहे, त्याची ही सगळी लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। मुसळधार पावसाचा मोनोरेलला देखील आता मोठा फटका बसतो आहे आणि एक एक करून या प्रवाशांना आता हळूहळू बाहेर काढलं जात आहे, सुखरूपरित्या त्यांना बाहेर काढलं जात आहे। काच तोडण्यात आलेली आहे आणि त्या माध्यमातून शिडी लावून या प्रवाशांना एक एक करून खाली उतरवलं जात आहे। गेल्या तासाभरापासून मोनोरेल एकाच ठिकाणी थांबून होती, त्यामुळे प्रवासी अत्यंत घाबरलेले होते। श्वास घ्यायला देखील अनेकांना त्रास व्हायला सुरुवात झालेली होती। प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं। अखेर आता मदत त्या ठिकाणी पोहोचलेली आहे, रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालेलं आहे। ही महत्त्वाची 3 दृश्य आपण पाहतोय। पहिल्या दृश्यांमध्ये मोनोरेलमध्ये कशा पद्धतीनं खचाखच भरलेली प्रवाशांची गर्दी आहे, दुसरीकडे आता बचाव कार्य मदत कार्य सुरू झालेलं आहे, त्याची देखील दृश्य आपण पाहतोय। शिडी लावून एक एक करून या प्रवाशांना आता सुखरूपरित्या बाहेर काढलं जात आहे। पावसाची संततधार अद्यापही सुरूच आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आता सर्व प्रवाशांना सुखरूपरित्या बाहेर काढण्याचं मोठं आव्हान आहे आणि आता बचाव कार्याला सुरुवात झालेली आहे। पुन्हा एकदा जाऊयात, कपिल राऊत आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। कपिल, झी24 तासच्या माध्यमातून हा सर्व बचाव कार्य आपण प्रेक्षकांना दाखवतोय, महाराष्ट्राला दाखवतोय। एक एक करून आता प्रवाशांना सुखरूपरित्या बाहेर काढलं जात आहे। तर ही महत्त्वाची दृश्य आपण पाहतोय। मोनोरेलकडनं आता बचाव कार्य सुरू झालेलं आहे। गेल्या तासाभरापासून हे प्रवासी अडकलेले होते, आता त्यांची सुटका केली जाते।
हळूहळू एक एक करून त्यांना आता सुखरूपरित्या बाहेर काढलं जात आहे, खाली आणलं जात आहे. शिडीच्या माध्यमातून या सर्व प्रवाशांना सुखरूपरित्या बाहेर काढलं जात आहे, तेव्हाची ही सगळी लाईव्ह दृश्य आपण पाहतोय. तर एका प्रवाशाला यामध्ये चक्कर आल्याची देखील माहिती समोर येते. मोनोरेलमधील प्रवासी हा बेशुद्ध झालेला आहे. एका प्रवाशाला चक्कर आल्याचं कळतंय. गेल्या तासाभरापासून मोनोरेल एकाच ठिकाणी उभी आहे, त्यामुळं मोनोरेलमधल्या प्रवाशाला चक्कर आल्याची देखील माहिती समोर येते. त्यामुळे आता त्याला तत्काळ वैद्यकीय उपचार, वैद्यकीय मदत मिळणं अत्यंत गरजेचं आहे. लोकांमध्ये अत्यंत भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. गेल्या तासाभरापासून एकाच ठिकाणी ही मोनोरेल उभी आहे, त्यामुळं पॅनिक सिच्युएशन या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये या एका व्यक्तीला चक्कर आल्याची देखील ही दृश्य आपण पाहतोय. त्याच्या सहकारी प्रवाशांनी त्याला देखील पाणी दिलेलं आहे. मात्र अशा परिस्थितीमध्ये आता त्यांना वैद्यकीय उपचार मिळणं देखील अत्यंत गरजेचं आहे. नितीन डब्बू आमचे प्रतिनिधी आहेत, ते मोनोरेलमधूनच या प्रवास करतायत. नितीन, एका प्रवाशाला चक्कर आल्याचं कळतंय, त्याची प्रकृती सध्या कशी आहे आणि बचाव कार्य कसं राबवलं जात आहे? हा प्रवासी बऱ्याच वेळापासून उभा होता गर्दीत आणि त्याची उंची कमी असल्यामुळे त्याला श्वास घ्यायला त्रास होत होता आणि अचानक त्याला एक चक्कर आली आणि तो पडला. तसं प्रवाशाने त्याला उचलून जागा दिली बसायला. त्याने पूर्णतः डोळे मिटलेले. इकडे थोडं घाबरण्याचं भीतीचं वातावरण निर्माण झालं, परंतु लोकांनी पाणी वगैरे दिल्यामुळे आता तो स्टेबल आहे. पण इथे खूप जण अजून कंप्लेंट करतात की त्यांना श्वास घ्यायला त्रास होतोय. अत्यंत घामाच्या धारा वाहतात तिकडे आणि खूप भीतीचं वातावरण. ऑल्दो रेस्क्यू सुरू झाल्याची थोडीशी आतल्या सगळ्यांना बातमी मिळालीमुळे G24 तासच्या मार्फत आपल्या सगळ्यांना बातमी मिळाली. लोक लाईव्ह आपलं चॅनल काय बघून त्यांना एक दिलासा मिळालाय की आपला रेस्क्यू होईल. परंतु अजूनही ते इतक्या संथ गतीने चाललंय की हे आतमध्ये खूप भीतीचं वातावरण आहे. लोक इकडे गणपती बाप्पा मोरया म्हणून एक दुसऱ्याचा हौसला अफजाई करतायत. इथे आता लोक काचा तोडायचा प्रयत्न करायला लागले की हवा येण्यासाठी जे एक छोटीशी फट आहे ती ताकद लावून तोडायचाही प्रयत्न करतायत. लोक आपल्या परीतले खूप प्रयत्न करतात की थोडी काही रिलीफ मिळेल. इकडे महिला, वृद्ध आणि इतर सगळी प्रवासी पण आहेत आणि ते खूप ओरडत आहेत. एकमेकांना पाणी देऊन एकमेकांची मदत करतायत, पण अजून कुठल्याही प्रकारचा त्यांना दिलासा मिळालेला नाही. जे अडकलेले प्रवासी आहेत त्यांची सुटका मात्र नितीन सुरू झालेली आहे. त्या ठिकाणी बचाव पथकं पोहोचलेली आहेत, रेस्क्यू ऑपरेशन सुरू झाली आहे. शिडीच्या माध्यमातून प्रवाशांना आता एक एक करून या ठिकाणी खाली उतरवलं जात आहे. होय, शिडी लावून फार पण अत्यंत कमी लोकांना आहे. मी ज्या डब्यात आहे तिथे अजून कोणाही एकाला खाली उतरवण्यात आलेलं नाहीये. गर्दी जशी तर तशी आहे आणि आता इथे लाईट पण नसल्यामुळे लोक अक्षरशः मोबाईलच्या अंधारात उभे आहेत, मोबाईलच्या उजेडात उभे आहेत आणि परिस्थितीच्या लोकांना पाणी नाही, खायला काही नाही, हवा नाही. फायर डिपार्टमेंट की और पुलिस की रेस्क्यू काम चालू है. कितने लोग हैं आपकी जानकारी में ट्रेन में अटके हुए हैं? आप कितने लोग हैं? सर कितने लोग अटके आपके मुताबिक? अभी पता लग रहा है, अभी कर रहे हैं, रेस्क्यू चल रहा है, रेस्क्यू हो जाएगा, डोंट वरी. कितने लोग इन्वॉल्व है सर? फायर ब्रिगेड की 4 टीम है. तर तिथल्या अधिकाऱ्यांची ही प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे. फायर ब्रिगेडच्या टीम पोहोचलेल्या आहेत, अधिकारी पोहोचलेले आहेत, रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालेलं आहे. पुढच्या काही काळामध्ये सर्व प्रवाशांना आता सुखरूपरित्या बाहेर काढलं जाणार आहे आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये रेस्क्यू ऑपरेशन राबवलं जात आहे. पावसाची संततधार आपल्याला पाहायला मिळते आणि अशा परिस्थितीमध्ये सर्व प्रवाशांना आता सुखरूपरित्या बाहेर काढण्याचं मोठं आव्हान हे प्रशासनाच्या समोर आहे, सरकारच्या समोर आहे आणि त्या दृष्टीने आता उपाययोजना केल्या जात आहेत, पावलं उचलली जात आहेत. मात्र प्रवाशांमध्ये अत्यंत भीतीचं वातावरण अद्यापही आपल्याला पाहायला मिळते. अनेकांना श्वास घ्यायला त्रास होतोय. त्यामुळं आता जी दृश्य आपण बघितली, एका प्रवाशाला चक्कर आलेली आहे आणि सहकारी जे प्रवासी आहेत त्यांनी त्याला धीर देण्याचा कुठेतरी प्रयत्न केलेला आहे. मात्र गेल्या तासाभरापासून ही मोनोरेल अडकलेली आहे, त्यामुळं प्रवाशांमध्ये अत्यंत भीतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं. आमचे आणखी एक प्रतिनिधी सध्या याच मोनोरेलमध्ये अडकलेले आहेत. नंददीप तांबे देखील आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडले गेलेले आहेत. नंददीप, आता रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालेलं आहे. तुमच्यासोबत जे प्रवासी आहेत ते आता कसे आहेत, त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे, तुम्ही कसे आहात? मी आता आतमध्ये आहे. आधी लोक पॅनिक होते जोपर्यंत फायर ब्रिगेड आणि पोलीसवाले आले नव्हते, पण आता फायर ब्रिगेड आल्यामुळे लोकांच्या मनात एक जे भीतीचं वातावरण होतं ते काही प्रमाणात कमी झालेलं आहे. आणि फायर ब्रिगेडने आपलं काम चालू केलेलं आहे आणि लोकांना रेस्क्यू करायचं काम युद्ध पातळीवर करत आहेत आणि आतली लोकही त्यांना चांगल्या प्रकारे सहकार्य करत आहेत. आणि जेवढं होईल शक्य तेवढं पॅनिक न होण्यासाठी लोक एकमेकांना आव्हान करत आहेत आणि प्रत्येक जण
आपापल्या माणसांना जे ओळखीचे नाहीयेत पण आपल्या ओळखीचे नाहीत पण आपल्या लोकांना तो सपोर्ट करतात. मित्र आहेत काही जण, काही फिमेल आहेत. थोड्या वेळापूर्वी एका व्यक्तीला चक्कर आली होती तर इथल्याच लोकांनी त्याला बसवलं, पाणी पाजलं आणि त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला. आणि आता काही प्रमाणात लोक शांत झालेली आहेत पण थोडंसं पॅनिक पण आहे. परंतु दरवाजा ओपन होत नाही किंवा उघडला जात नाही आणि एक एक माणूस जाण्यासाठी तयार होत आहे. हो. श्रीकांत. नंददीप, ज्या डब्यामध्ये तुम्ही आहात त्या डब्यामधलं रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालंय का? कारण काही डब्यांमध्ये काचा तोडण्यात आलेल्या आहेत आणि त्या माध्यमातून आता रेस्क्यू केलं जात आहे. माझा जो डबा आहे मोटरमॅनचा मागचा डबा आहे शेवटचा. हो. तर आता जस्ट म्हणजे आता थोड्याच वेळापूर्वी तिथे फायर ब्रिगेडचं मशीन आलेलं आहे, शिडी आलेली आहे आणि ते डोर तोडण्याचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करत आहे आणि